सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। भक्त मंदिरात गेल्यानंतर भक्तांसमोर सर्वात मोठा प्रश्न येतो तो म्हणजे आपल्या पायातली चप्पल कुठे ठेवायची। बऱ्याचदा भक्तांची चप्पल देखील चोरीला जाते, मात्र भक्तांच्या चप्पलाची योग्य सोय त्या सुरक्षित राहाव्या आणि या सर्व गोष्टीचं जे उत्तम उदाहरण आहे चप्पल सेवा देण्याचं ते आपल्याला पाहायला मिळतं शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या देवस्थान येथे। आणि त्याच प्रकारची सेवा आपल्या वरुड शहरात जर आपण बघितलं तर श्री संत गजानन महाराज पारायण सेवा समिती वरुड तर्फे दिली जाते। शहरातील केदारेश्वर मंदिर मध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी लाखोच्या संख्येत भक्त दर्शनासाठी येत असतात। या ठिकाणी देखील या समितीतर्फे सेवा दिली जाते। मुसळखेड येथे सेवा दिली जाते, गजानन महाराज देवस्थान वरुड येथे सेवा दिली जाते आणि बऱ्याच ठिकाणी सेवा दिली जाते। आणि आपल्या सोबत त्याच पारायण समितीचे काही सदस्य आहेत। कुठून ही संकल्पना सुचली आणि कशी सुरुवात केली? आमच्या शेगाव देवस्थान मधून ही आमची संकल्पना साकारली आम्ही। लोकांचे अर्धमन चपलांमध्ये राहत होते, अर्धमन देवात राहत होते। तेव्हापासून आम्ही सगळ्यांनी विचार केला, जे काही आमचे 100-150 सेवादारी आहेत त्यांनी आम्ही एक विचार केला, एक दोनच सेवा आमच्याकडे, चप्पल सेवा आणि जल सेवा। ह्या ज्या अत्यावश्यक सेवा ज्या आहे ते आमची पारायण समिती अहोरात्र घडत असते। प्रगट दिन असो, महाशिवरात्री असो, यशवंतवाडी इथे काला असो, या सगळ्या गोष्टी आम्ही घडून आणत असतो। आणि आमचे काही जे काही सेवादारी आहे 100-150 जे काही इथे सेवा देतात ते अहोरात्र काम करतात। आणि प्रगट दिनाच्या वेळेला 1-2 महिन्यापासून काम चालू असते आमचं, त्याच्यातही सगळं सेवादारांचा सहभाग असतो। आणि त्याच्यामध्ये ही सेवा आम्ही मुद्दामून घेतलेली आहे, आम्हाला कोणी दिलेली नाही आहे। आम्हाला महाराजांचा हे झालेला आहे का बा तुम्ही ही सेवा द्या। एका वेळी आपण किती नागरिकांच्या चप्पल ठेवू शकतो अशी सुविधा आपण केली? 1500 बॅग आहे आमच्याकडे। 1500 बॅग। आणि स्वर्गीय नंदुभाऊ पनपालिया यांनी आम्हाला थोडाफार हातभार लावून 1000 बॅगची व्यवस्था करून दिलेली आहे। अच्छा, केदारेश्वर मंदिराने। त्याच्यामुळे हा आम्ही प्रयोग साधारण करणार। किती संख्या आहे आपली सेवादारींची यामध्ये? 150-200 महिला। आणि काही मंडळी असतात ज्यांना सेवा देण्याची खूप आतुरतेने इच्छा असतात, ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, असे नागरिक येऊन सेवा देऊ शकतात का? ते स्वतः येऊ शकतात, पण प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये। 3 दिवस अगोदर येऊन सगळ्या गोष्टी समजून घेणे, पांढरी टोपी, पांढरं शर्ट, पांढरं पे, हा प्रोटोकॉल पाळला तो आपल्या सेवेत येऊ शकतो। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।